केवढा गोड आहे. म्हणजे असा छोटालाच कांदा खाता येते पण जेवढा छोटा कांदे पण काढायचे पण आज काही नाही. आज लसणाकडे बघू बाबा. बघा आपल्या गव्हाचं रान सगळं रिकामं केलं. त्याचबरोबर आंब्याला जाळी मारली आहे. आता काढायला खंदूनच काढावं लागेल. खोल गेली. बघू आपण थोडं बांधायला अवघड होणार आहे. किती पाखळे असतात मध्ये वल्ला रे खालून तर हक असं वाटत होतं की लसूण आलाय का नाही की बरं का. कुठं असा जास्त उगवला पण होता. लसणाला लसूण उगवला होता आणि कुठं ना म्हणजे असा हे वाटत होता की आणखीन आला नाही काढायला असं वाटत होतं. मग पाणी तर बंद केलं होतं कारण आपल्या तिळाला जे पाणी जाईल तर ते थोडं जात होतं. कारण नंतर बी लसूण पूर्ण काढायचं म्हणलं तर मग उकरायला खूप अवघड जातं या. तरी पण असं ना एक लाईन धरूनच उकरावं लागत होतं. काही खुरप्यानं काढलं आणि काही कुदळीनं उकरू काढला. कारण आपली जी वरली पात असते का नाही ती थोडी अशी खराब झाल्यासारखी झालती पण पूर्ण काही नाही निघाला. मोकळा पण लसूण भरपूर निघाला. तर हे दाखवत होते की हा लसणाला लसूण उगवलेला आहे. तर बघा बऱ्याच अशा ह्याच्यामध्ये ना लसणाला लसूण उगवला होता. आता बरेच दिवस झालं लसणाला हे करून म्हणलं आता काही पण असू जा लसणाला लसूण येऊ जा. नाही तर कवळा जरी का असे ना तर सगळा लसूण काढायला चालू केला बरं का. तरी माझ्याच्याने काढताना काय होत होतं ना मध्ये तुटत होतं. तर मग नंतर आणखीन पुन्हा खुरप्यानं बघावं लागत होतं. कुदळीनं काढीत होते. त्याचबरोबर मध्ये कुदळीचा जर कंटाळा आला तर खुरप्यानं पण काढीत होते. आणि इकडे बघा आप्पा घरून आली बरं का. आप्पाला म्हणजे असं घरात शेतात जर काही काम चालू असलं का नाही आमचं तर आप्पा येतं आणि त्यांच्यासारखं नियोजन आम्हाला आणखीन पण लावता येत नाही या. शेतामध्ये खूप आप्पाचा आधार आहे आणि घरी म्हणाल तर सासूबाईचा. त्यांना पण सगळं म्हणजे घरचं टाकून येते मी. आणि खरंच प्रत्येक घरामध्ये असे सासू सासरे पाहिजेत. त्यांचा आधार पाहिजे प्रत्येकालाच बरं का. तर त्यांना भरपूर असा अनुभव असते कशाचं काय करायचं काय नाही. तसं आम्हाला पण तेवढं काही सुधरत नाही आहे किंवा माहिती नाही. त्यांना खूप माहिती असते या. आणि लेकरं पण आज म्हणजे सुट्टी होती लेकरांना. आता दुपारून सुट्ट्या लागल्यात आमच्या इकडं. तर आता थोड्या दिवसानं पेपर होऊन इकडं पण सुट्ट्या लागतील. आणि आप्पानी बांधायची तयारी केली. आप्पानी एक साडीचं चिरगुट फाडलं होतं आणि त्यानंच लसूण बांधायला चालू होता. तर लेकरांनी काही जोडून दिला होता आणि काही राहिलेला मुली जोडून घेत होत्या. आणि आता हे बघा आपल्याला वर्ष तर 2 वर्ष हा लसूण जातं या. तरी गेल्या वर्षीच्या मानानं यावर्षी खूप कमी लसूण निघाला आहे. कारण गेल्या वर्षी इतक्या मोठमोठ्या अशा काय म्हणतो ना आपण हे झालत्या बरं का. जुड्या पण झाल्या होत्या आणि लसूण पण खूप मोठाला होता. तर यंदा थोडा कमी आहे. पण हेच आपल्याला सगळ्यांना पुरून उरतं आहे असं एवढा लसूण आहे. आणि त्याचबरोबरनं इकडं आपला तीळ खूप सुंदर आला आहे. उन्हाळी तीळ म्हणून आहे. फुलं लागलेत भरपूर. त्याचबरोबर आता बोंड्या पण लागल्यात. तर आणि आता रान रिकामं एक आता रानातलं काय म्हणतात ना सुगी आपण काढून नेत आहोत आणि सगळे रानं रिकामे होते. आता राहिलंच आपलं फक्त करडं राहिलं या. इकडं गव्हाचं झालेलं आहे आणि इकडं ना तिळाला तर भरपूर दिवस लागतील आणखीन. आणि आता सगळ्या जुड्या बांधायच्या झाल्या. दिवस माळवत आला आहे आणि सगळ्या जुड्या एकत्र करून असं गटुडं बांधून घरी न्यायचं आहे. तर भरपूर अशी माती लागली होती. तर एवढा लसूण एकदाच काही जात नव्हता म्हणून काही शेडमध्ये ठेवला आणि काही गाडीवर नेता येईल तेवढा आम्ही लसूण घेतला. शेडमध्ये पण ठेवायला काही नाही पण आमच्या शेडमध्ये उंदरं पण भरपूर येतं. आणि खारुताई म्हणतात का नाही त्या खारुताई जरा बी काही ठेवलं तर लगेच लसूण म्हणजे असं कोणतं पण पसारा जरी ठेवला तर लगेच त्या टोकरायला लागल्या. त्याच्यामुळं काय घरीच न्यावं लागणार आहे लसूण. तर बघा आता दिवस माळवला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ना आज याच व्हिडिओमध्ये मी असं दाखवणार आहे की लसूण आणि कांदे दोन्ही पण एके दिवशी लसूण काढला होता आणि एके दिवशी कांदे काढले होते. पण दोन्ही पण सोबतच आलेले आहेत. तर दोन्ही पण मी काढून घेतलेलं आहे. कांदे पण काढले. कांद्याचे पण पात अशी खराब झाली यंदा. कांद्याचं पण जरा सीजन नसल्यासारखं म्हणा. कांदा पण जास्त नाही मोठाला झाला पण जो काही आहे का नाही कांदा बारीक तो पण आपल्याला भाजीला किंवा ह्याला ना पटकन घेता येते. अशा छोटे कांदे तर खूप छान कांदे पण आले. तर लगेच म्हणलं कांदे पण काढून घ्यावं आणि कांदे पण भरपूर निघाले. तर बघा आज लसूण कांदे दोन्ही पण काढले. आणि तुम्हाला शेतकऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि काही चुकत असेल तरी पण सांगा. चला तर आता इथंच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू.